शिंदे गटाचे राज्य प्रवक्ते राजू साबळे उद्या अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट या पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत। आपल्यासोबत ते आहेत, थेट त्यांच्याशी बातचीत करूया। सर, नेमकं काय सांगाल, काय नाराजी होती एकंदरीत पक्ष सोडायची? असं आहे, 20 वर्ष मी जिल्हा परिषदेवर काम केलेलं आहे, विविध पदांवर काम केलं, विरोधी पक्ष नेते म्हणून काम केलं, मी तिथे सभापती म्हणून काम केलेलं आहे। त्यानंतर विविध संस्थांमध्ये मी काम करतोय माणगावला। 7 कॉलेजेस मी चालवतो, 4 शाळा चालवतो माणगाव शहरामध्ये। आणि ज्या वेळेला जिल्हा प्रमुख पदाची निवड होती त्यावेळेला मला सांगितलं तुमची तब्येत नाही बरी, मला डावळलं गेलं। मला असं येतं आजही, तब्येत बरी, एवढ्या संस्था मी चालवतो माणगाव शहरामध्ये, वेगवेगळ्या संस्थांचा पदाधिकारी, आणखीन मी पदपेढ आहेत माझ्या, 8 शाखाची पदपेढी आहे माझी। तर अशा संस्था चालवत असताना मला डावललं गेलं जाणीवपूर्वक, सतत डावलत गेले। मला पद दिलं, पदाची प्रतिष्ठा जिल्ह्यात राखली गेली नाही, साहेबांना भेटायला मला मिळालं नाही कधी, साहेबांपर्यंत आमच्या व्यथा पोहोचल्या नाहीत। मी साहेबांकडे तक्रार सुद्धा केली, पण तक्रारीचं काही विशेष काय दखल घेतली नाही, म्हणून शेवटी नाईलाजानी आता मी पक्ष सोडून चाललेलो आहे। कारण की असं आहे की मला कामच दिलं नाही, पद दिलं पण काम दिलं नाही। माझ्या एवढा अनुभव, माझा ऊर्जा माझी फुकट चालली होती। तटकरे साहेबांनी मला सांगितलं तुला काम देतो मी, त्याच्याने ये तू माझ्याबरोबर। आता वाटीतनं ताटात, शेवटी युती आहे ना आमची, राज्यामध्ये युती आहे, त्यामुळे काय कुठल्या पक्षासाठी काम केलं तरी ते एकाच ठिकाणी जाणार आहे शेवटी। काम म्हणजे तुम्हाला नेमकी कुठल्या कामाची अपेक्षा होती? असं पक्षाचं काम करत असताना की ज्या पदावर मी होतो, बाबा एखादी भूमिका मांडायची असेल त्या संधी मला दिली नाही, कुठेही निरीक्षक म्हणून मला पाठवलं गेलं नाही, पक्षाचं कुठल्याचही पक्षाच्या जिल्ह्यातल्याही कुठल्या निर्णयामध्ये मला कधी सामील करून घेतलं नाही। फक्त आमदार लोक निर्णय घेतात आणि घ्यायचे ते। आता आपण दुसऱ्या पक्षात जाताय, अर्थात अजित पवार यांच्या पक्षामध्ये जाताय। किती नगरसेवक आपल्यासोबत असतील आणि काय संख्याबळ असेल? मला नाही सांगता येणार आता, मी सर्वांना आवाहन केलेलं आहे माझ्याबरोबर, बघा किती लोक येतात ते माझ्याबरोबर मला, कारण की मी सतत मी त्या निवडून आणण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत। माणगावला पूर्वी एकही नगरसेवक नव्हता, मी त्या ठिकाणी सत्ता स्थापन केली। तटकरे साहेब, आदित्य तटकरे यांच्या विरोधात जाऊन त्या ठिकाणी निवडणूक लढलो, त्यावेळेला सत्ता स्थापन केली। त्यामुळे आता किती लोक येतात मला नक्की नाही सांगता येत, बहुतांशी येतील बहुतेक, मला ते उद्या समजेल आपल्याला किती लोक आहेत। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने जिल्हाध्यक्ष आहेत प्रमोद घोसाळकर, त्यांनी असा आरोप केला होता की पैशाचा आमिष दाखवून हा पक्ष प्रवेश जो आहे तो होतोय। नाही, ते काय वायफळ बोलतात घोसाळकर, त्यांची दखल घेण्याची मला काही योग्यता वाटत नाही त्यांची। प्रश्न असा आहे की पैशाचा आणि माझा संबंध कधी आयुष्यात आलेला नाही, कधी माझ्यावर कधी आरोपी झालेले नाहीत तशी। ईश्वराने मला भरपूर काय दिलेलं आहे, त्यामुळं तटकरे साहेबांकडून पैसे घेण्यासाठी, आणि काय तर कुठली निवडणूक नाही, त्यासाठी कोण पैसे दिलं, विनाकारण पैसे वाटत बसेल कोणतरी? निवडून आलेले ते आत्ता निवडून आलेत, आधी ते निवडून आले, तर आता काय यासाठी पैसे येतील विनाकारण? पैशाचा विषय नाहीये, उगाच काय ते कारण सांगायचं, स्वतःच लपून ठेवण्यासाठी ते कारण सांगतायत। लक्षात, उद्याचं कसं नियोजन असेल नेमकं? ते नियोजन उद्या मला वाटतंय 8-7 हजार लोक येतील उद्या प्रवेशासाठी। म्हणजे आमची ताकद मला दाखवायची मला, आणि ते त्यांच्या उपस्थित मला प्रवेश होईल। आमच्या गंगूबाई संभाजी शिंदे CBSE शाळेच्या क्रीडांगणावर माझा प्रवेश होणार आहे, माझ्यासोबत माझे कार्यकर्ते प्रवेश करणार। बऱ्याच शेठ गोगावल्यांची प्रतिक्रिया आलेली आहे, त्यांचं म्हणणं असं आहे की माणगाव नगर परिषदेला भरपूर काय दिलं, ते देखील तुमच्याच माध्यमातून दिलं, तरी देखील असं का घडतंय? माणगाव नगर परिषदेसाठी मी किमान 100 खेपा आतापर्यंत मंत्रालयात घातले असतील, त्यावेळेला मला विकासाची काही कामं मला मिळाली, आणि फक्त आमच्या इथे चालले असं नाही, मसाळ्याला चाललेत, तळायला चाललेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।